हॅलो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आत्ता मी आहे घरी आणि कालच आम्ही आलो माझ्या घरून माहेरून. आणि काल आम्हाला झाला आय थिंक 5 का 6 वाजले आम्हाला घरी यायला. माझ्या मैत्रिणीला मला भेटायचं होतं म्हणून ते सगळं भेटलो वगैरे आणि मग आम्ही घरी आलो. आम्ही काल खूप लवकर झोपलो त्यामुळे मी ब्लॉग नाही केला. अजून बॅगा पण तशाच पडल्यात, बॅगा अजून लावायच्यात मला. तरी त्याला आता वेळ मिळेल तेव्हा मी लावेल, कारण आत्ताच आज ऑफिसला जावं लागणार होतं. कारण ऑफिसमध्ये पण थोडंसं भरपूर काम आलेलं, त्यामुळे जावंच लागलं आज. म्हटलं आज आराम करील तर वगैरे असं काही नाही, गेले आज गप जावं लागलं आम्हाला. आणि आत्ता युगाला ॲक्च्युली मीरामामींकडे ठेवलेलं, ते एक मला टेन्शन नाही, मामी आहेत म्हणून. तसं ताई पण आहे, पण तरी घरातली कामं पण तिला बघायला लागतात म्हणून मग मीरामामींकडे ठेवलं. तर तिला आणलं थोड्या वेळापूर्वी, 5 वाजता आम्ही आलो तेव्हाच आणलेलं होतं, तेव्हा त्याच्या आधीच आणलेलं होतं. आणि आज आमचा थोडासा असा प्लॅन आहे की बघू खायचं काहीतरी. मी बघते आता, जेवण करते. आणि त्यानंतर अलिबागमध्ये स्पेशल अप्सरा आईस्क्रीम ओपन झालं आहे, तर ते आम्ही खायला जाणार होतात. तर मी तो एक्सपिरियन्स पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि युगा आता इथे खेळते आहे बिचारी. सफरचंद दिलेलं तर खाऊन झालं आहे. ते बघ, आमची सफरचंद खाऊन झालं हो ना, खाल्लंस ना. तर झालं आहे तिचं खाऊन आणि आता बिचारी गप खेळत बसलेली एकटीच. खायला दिलं की आम्ही मस्त असतो शांत एकदम, नाही बाबड्या, शांत बसतो, अजिबात गोंगाट नसतो. आणि जर खायला नाही दिलं तर आमचा गोंगाट फुल असतो, म्हणजे रडारड नुसती असते हो ना. हो, आगाव झालेलं आहे तसं येडं. दे दे नाही, ते कशाला दे दे, काय द्यायचं तुला, मोबाईल देऊ. चला आपल्याला आता मला मम्मम करू देत. मम्मम करते, मी बनवते, आपण खाऊ आणि बाहेर पडूयात. हां चालेल, चल टाटा कर, आपण नंतर भेटू, सांग त्यांना. टाटा कर, टाटा कर पटकन, टाटा. व्हेरी गुड. तू मागवलंस की नाही त्या दिवशी मग काय पिझ्झा? कधी रे? कधी रे? त्या दिवशी खाणार होतं ते. अच्छा, जमला? मग तू नाही खाणार ना? नाही, तर ठीक आहे, मग मी गार्लिक ब्रेड मागवतो. आज मला खरंच नाही भूक. ओ मॅडम, काय उचापत्या आज चालले? नसतोय की आईस्क्रीम. चक्क घाबरली, काय चक्क घाबरली बोललो. अय्या, आई खरंच बारीक 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 आलाय. ये मताच एकदम बारीक आलाय पाऊस, हा बघा दिसत. बाबडी कशा दिसतोय, दिसतोय का पाऊ? अरे वा, हा बघा इथून दिसत असेल, हा बघा. वा, तू केलंस तू? बघा बघा, एकदम छोट्या छोट्या दिसत, एकदम बारीक आलाय, पण वास मस्त होते पावसाचा, मातीचा. तेव्हा हिने पीठ लावून घेतलं. कसलं काय केलं असेल माहिती का, मी आता हे केलं ना, नाचणीचं ते घावण केलं ना, ते बरणी दिली टिटा म्हणून लावत होती. गेला पाऊ, गेला एकदम बारीक आला. आता. ती भिजली बऱ्यापैकी बघ. ये, आम्ही आता रात्रीची वेळ आहे आणि काल मी ब्लॉग केला, काल रात्री केला आणि त्यानंतर आम्ही बाहेरच गेलो नाही, म्हणून सगळा प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे माझा ब्लॉग करायची पण पुढे इच्छा नाही झाली. त्यामुळे आत्ता दुसरा दिवस आहे, दुसऱ्याची रात्र आहे आणि आज बहुतेक प्लॅन होईल अप्सरा आईस्क्रीम खायची. त्यामुळे आता मी ब्लॉगला सुरुवात करते. म्हटलं माझी जेवणाची वेळ चालली आहे, जेवण बनवते. बिचारी डोळ्यातनं पाणी आलं कारण मी कांदा चिरते. काय करू, ती उन्हाळ्यात बसते आणि मी किचनमध्ये असली का तिथेच तिला यायचं असतं, जास्त बाहेर राहत नाही, म्हणून मग तिला ओट्यावर घेऊन बसले. खायला दिलं आहे, बाबड्या नको तिथे, बिचारी बसते पण अजिबात मला एवढा त्रास देत नाही.
खायला तर आम्हाला काय नसेल तर आम्ही हळूहळू सुरू करतो. खरंच मला पण झोमायला लागला कांदा झोमायला लागला. पडेल पडशील ये चल जाबांकडे जाऊन बस. मी मम्मम करते पटकन. आपल्याला भूमी करायला जायचे ना. भूमी करायला ओके जा आबांकडे. आता चालली आहे थोडी माझी जेवणाची धावपळ. तुम्ही विचार करत असाल ना की आज ब्लॉगमध्ये आई कुठेच दिसत नाहीये. तर त्याचं असं झालं की आई सध्या इथे नाहीये. आई गेल्या आहेत मस्त हैदराबादला त्यांच्या माहेरच्या फॅमिली सोबत एन्जॉय करायला. काल काय झालं, संकल्प मला घरी घ्यायला आला होता ना, तेव्हाच तो जातात आईंना त्यांच्या माहेरी सोडून आला. त्यामुळे आई आता पुढच्या काही ब्लॉगमध्ये दिसणार नाहीयेत. त्यामुळे आई नसल्यामुळे समजून जा माझी इथे किचनमध्ये थोडी धावपळ सुरू असणार आहे. तर आता आई नाही आहेत म्हटल्यावर मला ओट्यावर युगाला सुद्धा घेऊन बसावं लागतं. त्या असल्या की त्या सांभाळतात तिला मी जेवण करत असते तेव्हा. आता युगा दिसत नाहीये तुम्हाला कारण आता मी तिला कारण काढून जरा बाबांसोबत खेळायला बसवलंय. जर मी एकदा समोर दिसले की तिला कोणाकडेच जायचं नसतं, मग मी काय करते ओट्यावरच माझ्या शेजारी बसवते. तिच्या पुढे खेळायला एखादं भांडं देते, कधी खाऊ देते. ती तिथे काही ना काही बडबड करत असते. मी माझी एका बाजूला कामं उरकत असते. पण खरं सांगू का, यातच एक वेगळीच मज्जा आहे नाही का? मुलांसोबत काम करण्याची गंमत काही वेगळीच असते. एका बाजूला मी खिचडी लावली आहे युगासाठी आणि एक मी मस्त प्लॅन केला. दुपारीच ताईला सांगितलं की जास्त भात घाल, म्हणजे तो थोडासा गार असतो तेव्हा फोडणी भात त्याचा खूप छान करता येतो. एकदा का फोडणी भात करायचा ठरला की काम एकदम सॉर्टेड होतं. सध्या उन्हाळा एवढा वाढलाय ना की किचनमध्ये उभं राहायची इच्छाच होत नाही. जेवण करायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो. मग अशा वेळी काय करायचं, असे झटपट होणारे पदार्थ असतात ते पटापट बनवायचे आणि किचनमधून पटकन बाहेर पडायचं. त्यानंतर झोपायच्या आधी मस्त छान अंघोळ करायची, म्हणजे एकदम फ्रेश वाटतं. पण आज आमचा प्लॅन थोडासा वेगळा होता. आज आम्ही जाणार होतो अप्सरा आईस्क्रीम खायला. त्यामुळे मी पटकन जेवण आवरलं. युगाला अंघोळ घातली. मी देखील स्वतः मस्त अंघोळ केली आणि आम्ही तिघंही मस्त बाहेर पडलो. पण तिथे गेल्यावर एक वेगळीच गंमत झाली. ते आईस्क्रीमचं शॉप नवीन असल्यामुळे तिथे खूप गर्दी होत होती. मला वाटलं आता युगाची झोपायची वेळ झाली आहे. तिला झोप येईल. तिथे गर्दीत उभं राहिलं तर अर्धा तास लागला असता. एवढा वेळ कोणाकडे आहे? कोण थांबणार एवढा वेळ मुळात? म्हणून आम्ही हा प्लॅन कॅन्सल केला. बाबडी हे बघ. जाम गर्दी आहे ना? बोलतीये ना जाम. तुला गाई नाही आली? गाई नाही आली तुला? बीच जवळ आहे त्यामुळे तिकडे मस्त एक फेरी मारायला गेलो. बीचवर मस्त भरती होती त्यामुळे एकदम गार आणि छान वारा सुटला होता. किती मस्त वाटतं. तर त्या वाऱ्यामुळे युगाला मस्त झोप यायला लागली. मग म्हटलं चला आता उगाच वेळ न घालवता घरी जाऊयात. तर असा होता माझा ब्लॉग, छोटासा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.